नमस्कार मित्रांनो, आजच्या इंग्लिश स्पीकिंग कोर्स डे 2 मध्ये सर्वांचं स्वागत आहे। मी तुम्हाला 100% गॅरंटी देतो, जर तुम्ही जे नेक्स्ट 45 डेज मध्ये तुम्हाला शिकवल्या जाईल ते जर तुम्ही लक्ष देऊन ऐकलं तर 100% तुम्ही इंग्रजी बोलू शकाल। कॉन्फिडेंटली, करिझमॅटिकली आणि फ्लॉलेसली तुम्हाला जर इंग्रजी बोलायचं असेल तर तुम्ही हा व्हिडिओ बघा आणि नेक्स्ट 45 डेज पर्यंत आपले व्हिडिओ सिरीज बघा। तुम्हाला मी 100% गॅरंटी देतो की तुम्ही इंग्रजी बोलाल। चला तर स्टार्ट करूया आजच्या व्हिडिओला। आजच्या व्हिडिओमध्ये आपण शिकणार आहोत टू बी। टू बी म्हणजे काय? तुम्ही स्वतः काहीतरी आहात। तुम्ही स्वतः काहीतरी आहात। ते प्रेझेंट मध्ये आहात, ते पास्ट मध्ये आहात, ते फ्युचर मध्ये आहात, किंवा तुम्ही कुठेतरी आहात ज्यामधनं त्याची स्थिती दर्शवली जाते। तुम्ही घरी आहात, तुम्ही मार्केटमध्ये आहात, तुम्ही ऑफिसमध्ये आहात। ते आज असू शकता, पास्ट मध्ये असू शकता, फ्युचर मध्ये राहाल। यासाठी जे वापरलं जातं त्याला म्हणतात टू बी। चला तर डिस्कस करूया टू बी। तर टू बी मध्ये प्रेझेंट, टू बी मध्ये प्रेझेंट, नेक्स्ट पास्ट आणि फ्युचर। प्रेझेंट म्हणजे वर्तमान काळ, सध्या तुम्ही काय आहे, कुठे आहे। पास्ट भूतकाळ, पहिले तुम्ही कुठे होते। फ्युचर भविष्यकाळ, तुम्ही फ्युचर मध्ये कुठे असाल, तुमची स्वतःची स्थिती काय असेल किंवा तुम्ही काय असाल हे आपल्याला सांगण्यासाठी टू बीचा वापर होतो। तर तुम्हाला या गोष्टीसाठी सर्वात महत्त्वाचा कन्सेप्ट जो लक्षात ठेवायचा आहे तो आहे प्रेझेंट मध्ये तुम्हाला तुमची स्थिती दर्शवण्यासाठी, किंवा तुम्ही डॉक्टर आहात, इंजिनियर आहात, स्टुडंट आहात, फार्मर आहात, पुअर आहात, जे काही तुम्ही आहात ते दर्शवण्यासाठी प्रेझेंट मध्ये तुम्हाला एम, इज आणि आर या तीन पैकी कोणत्या तरी हेल्पिंग वर्बचा वापर करायचा आहे। एम जर तुमचा सब्जेक्ट करता आय असेल तर तुम्हाला एमचा वापर हेल्पिंग वर्ब म्हणून करावा लागेल। जसं आय एम स्टुडंट, मी विद्यार्थी आहे। आय एम स्टुडंट, मी विद्यार्थी आहे। आय एम डॉक्टर, मी डॉक्टर आहे। मी काय म्हटलं? आय म्हणजे मी, एम म्हणजे आहे, स्टुडंट म्हणजे विद्यार्थी। जर हेल्पिंग वर्ब ही असेल, इज कधी वापरायचा? जर तुमचा कर्ता, जर तुमचा सब्जेक्ट ही असेल, शी असेल, इट असेल, किंवा कोणतं तरी नेम असेल, कोणी पर्सन असेल, तर तुमचा हेल्पिंग वर्ब राहणार इज। तुमचा हेल्पिंग वर्ब काय राहील? इज। ही इज, शी इज, इट इज। कोणाचं नाव असेल, राम असेल, श्याम असेल, सीता असेल, गीता असेल, राणी असेल, सोनू असेल, कोणाचंही नेम असेल, तर तुमचा हेल्पिंग वर्ब प्रेझेंट मध्ये तुम्हाला त्याची स्थिती दर्शवण्यासाठी किंवा त्याची तो काय आहे हे दर्शवण्यासाठी इज। इथे जर प्लुरल असेल, अनेक वचन असेल, तर जसं एक्झाम्पल घेऊया यू, तू किंवा तुम्ही, वी, दे, यू, वी, दे। वी म्हणजे आम्ही, आपण, दे म्हणजे ते, इथे नंबर ऑफ पर्सन असेल, नंबर ऑफ पर्सन, तेव्हा आपण दे यूज करू। तर त्या केसमध्ये आपल्याला हेल्पिंग वर्ब काय वापरायचा आहे? आपल्याला वापरायचा आहे हेल्पिंग वर्ब आर। यू आर, वी आर, दे आर।
अशा प्रकारे आपल्याला हेल्पिंग वर्ब अकॉर्डिंग टू सब्जेक्ट वापरायचा आहे. सब्जेक्ट बदलला तर हेल्पिंग वर्ब बदलणार, सब्जेक्ट बदलला तर हेल्पिंग वर्ब बदलणार. हे जर तुम्ही लक्षात एवढा कन्सेप्ट ठेवला तर तुम्हाला डेफिनेटली प्रेझेंट मध्ये हजारो लाखो सेंटेन्स बनवता येतील आणि बोलता सुद्धा येतील. आता वळूया पास्ट टेन्स. पास्ट म्हणजे भूतकाळ. भूतकाळामध्ये काल तुम्ही काय होते, काल तुम्ही कुठे होते हे तुम्हाला सांगायचं आहे. काल तो कुठे होता, काल ती कुठे होती, काल ती काय होती ते तुम्हाला सांगायचं असेल तर वॉज आणि वर. सर वॉज कधी यूज करायचा आणि वर कधी यूज करायचा? जर ही, शी, इट आणि नेम असेल तर यासाठी यूज करायचा आपल्याला वॉज. काय यूज करायचा आहे? वॉज. ही म्हणजे तो, शी ती, इट ते जी वस्तूंसाठी सुद्धा वापरतो. नेम कोणाचंही नेम असेल, नाव असेल तर त्यासाठी आपल्याला वॉज. आणि फ्लुरल साठी जे आपण इथे आर वापरला होता त्या सेम साठी तुम्हाला वापरायचा आहे वर. यू वर. यू म्हणजे तुम्ही, तू किंवा तुम्ही. वी वर. दे वर. कधी? पास्ट मध्ये. वरचं मिनिंग काय होतं? होते. वरचं मिनिंग होते. वरचं मिनिंग होते. वॉजचं मिनिंग होते. आणि वॉज कधी यूज करणार आहे? ही साठी, शी साठी, इट साठी आणि नेम साठी. तर वर कधी यूज करायचा? यू साठी, वी साठी, दे साठी आपण काय यूज करायचं? वर यूज करायचं. आता वळूया फ्युचर मध्ये. फ्युचर मध्ये सर्वांसाठी आपल्याला काय यूज करायचं आहे? विल बी. ही असेल, शी असेल, इट असेल, दे असेल, यू असेल, कोणीही असो, कोणताही सब्जेक्ट असो, आपल्याला फ्युचर मध्ये विल बी लावायचं. फ्युचर मध्ये त्या कोणत्याही व्यक्तीची आपल्याला स्थिती दर्शवायची असेल किंवा त्याचं जे पोझिशन आहे तो काय आहे हे सांगायचं असेल तर आपण काय लावणार? विल बी. काय लावणार? विल बी. तर प्रेझेंट मध्ये काय लावायचं, पास्ट मध्ये काय लावायचं, फ्युचर मध्ये काय लावायचं ते आपण एक कन्सेप्ट आता इथे शिकलेलो आहे टू बीचा. आता चला तर बघूया काही एक्झाम्पल्स आणि त्या एक्झाम्पलच्या माध्यमातून आपण रोजच्या जीवनामध्ये खरंच हे वापरतो का, आपल्याला इंग्रजी बोलण्यासाठी याची मदत होईल का ते शिकूया. तर एक्झाम्पल आहे आय एम स्टुडंट. हा आहे पप्पू. कोण आहे हा? पप्पू. पप्पू काय म्हणतो? आय एम स्टुडंट. पप्पू काय म्हणतो? आय एम स्टुडंट. आय म्हणजे मी, एम म्हणजे आहे, अ स्टुडंट मी एक स्टुडंट आहे, मी एक विद्यार्थी आहे. काय म्हणतो पप्पू? मी एक विद्यार्थी आहे. मी एक काय आहे? विद्यार्थी आहे. मी एक विद्यार्थी आहे. पप्पू म्हणतो मी एक विद्यार्थी आहे. काय म्हटलं इथे? इथे काय यूज केला? हेल्पिंग वर्ब. प्रेझेंट मध्ये आहे ना, एम. हेल्पिंग वर्ब कोणता यूज केला? एम. जर पप्पूला म्हणायचं असतं मी एक विद्यार्थी होतो तर पप्पूने काय म्हटलं असतं? आय वॉज स्टुडंट. होतो म्हणायचं असेल तर आय वॉज स्टुडंट. आय वॉज स्टुडंट. आय वॉज अ स्टुडंट म्हणू शकता. आय वॉज अ स्टुडंट. मी एक विद्यार्थी होतो. मी एक विद्यार्थी असेल फ्युचर मध्ये असं म्हणायचं असेल पप्पूला तर पप्पू काय म्हणणार? आय विल बी ए स्टुडंट. मी एक विद्यार्थी असेल. आय विल बी अ स्टुडंट. नेक्स्ट एक्झाम्पल आहे आय एम नॉट टीचर. पप्पू काय म्हणतो? मी शिक्षक नाही. आय एम नॉट टीचर. नॉट म्हटलेला आहे इथे, काय लावलेला आहे? नॉट. आय एम नॉट टीचर. मी शिक्षक नाहीये. मी काय? मी विद्यार्थी आहे. आय एम स्टुडंट. आय एम नॉट टीचर.
नॉट लावला म्हणजे नाही, नकारार्थी वाक्य. नॉट लावला म्हणजे मी टीचर नाही. आय एम नॉट डॉक्टर, मी डॉक्टर नाही. आय एम नॉट इंजिनियर, मी इंजिनियर नाही. तर मी काय, मी विद्यार्थी आहे. कोण म्हणतो, पप्पू. आता इथे बघा, नेक्स्ट स्लाइड मध्ये बघा, इथे एम आय ए स्टुडंट. एम आय ए स्टुडंट म्हणजे तुम्हाला जर विचारायचं असेल मी स्टुडंट आहे का, जर तुम्हाला प्रश्न विचारला मी स्टुडंट आहे का, एम आय स्टुडंट, मी डॉक्टर आहे का, एम आय डॉक्टर, मी इंजिनियर आहे का, एम आय इंजिनियर, अशा प्रकारे तुम्ही विचारू शकता. कोणालाही स्वतःबद्दल प्रश्न विचारू शकता किंवा इतरांबद्दल सुद्धा प्रश्न विचारू शकता. नेक्स्ट आहे सेकंड स्लाइड मध्ये पप्पू आणि त्याचा मित्र. पप्पू आणि त्याचा मित्र. तर पप्पू त्याच्या मित्रासोबत कन्व्हर्सेशन करतोय. मग पप्पूसाठी हा सेकंड पर्सन झाला, सेकंड पर्सन त्याचा मित्र. तर तो काय म्हणतो, यू आर स्टुडंट. यू आर स्टुडंट. पप्पू स्टुडंट, त्याचा मित्र सुद्धा काय, स्टुडंट. तर पप्पू काय म्हणतो, यू आर स्टुडंट. मी तुम्हाला पहिले सांगितलं होतं, सब्जेक्ट जर यू असेल तर हेल्पिंग वर्ब काय राहणार, हेल्पिंग वर्ब काय राहणार. सब्जेक्ट जर यू असेल तर प्रेझेंट मध्ये हेल्पिंग वर्ब काय राहणार, आर. काय घेतलं इथे, आर. यू आर स्टुडंट. पप्पूचा मित्र काय, पप्पूच्या मित्राला म्हणतो यू आर स्टुडंट, तू सुद्धा विद्यार्थी आहे. यू आर स्टुडंट, तू, यू म्हणजे तू, आर म्हणजे आहे, स्टुडंट म्हणजे विद्यार्थी. यू आर स्टुडंट. नेक्स्ट, यू आर नॉट स्टुडंट, सॉरी, यू आर नॉट टीचर. स्टुडंट नाही, यू आर नॉट टीचर, तू टीचर नाही. यू आर नॉट म्हटलेला आहे. इथे काय म्हटलेलं आहे, यू आर नॉट टीचर, म्हणजे तू टीचर नाही, पण काय आहे, विद्यार्थी आहे. काय आहे, विद्यार्थी. नेक्स्ट प्रश्न कसा विचारू शकतो आपण, आर यू ए स्टुडंट. आर यू ए स्टुडंट, पप्पू त्याच्या मित्राला असं विचारू शकतो, आर यू ए स्टुडंट, तू विद्यार्थी आहे का. प्रश्न विचारायचा असेल तर डायरेक्टली सांगायचं असेल, यू आर स्टुडंट, तू विद्यार्थी आहे. तू टीचर नाही, यू आर नॉट टीचर. तू विद्यार्थी आहे का असं विचारायचं असेल तर हेल्पिंग वर्बला पहिले घ्यायचं, त्यानंतर सब्जेक्ट घ्यायचा, त्यानंतर. ओके. नेक्स्ट, आता तिसऱ्या स्लाइड मध्ये पप्पू आणि त्याचा मित्रच आहे, पण ते थर्ड पर्सन बद्दल बोलत आहे, तिसऱ्याबद्दल बोलत आहे. मग ते दोघं डिस्कशन करत आहे. तो स्टुडंट आहे, ही इज स्टुडंट. तो डॉक्टर आहे, ही इज डॉक्टर. तो फार्मर आहे, ही इज फार्मर. अशा प्रकारे ही म्हणजे तो, इज म्हणजे आहे, स्टुडंट म्हणजे विद्यार्थी. तो विद्यार्थी आहे. ही इज नॉट टीचर, तो टीचर नाही. ही इज नॉट टीचर, तो टीचर नाही. तो टीचर आहे का असं विचारायचं असेल तर त्याला हेल्पिंग वर्ब पहिले घ्यायचं. इज ही टीचर, इज ही टीचर. तो टीचर आहे का विचारायचं असेल तर इज ही टीचर. तो विद्यार्थी आहे का असं विचारायचं असेल तर इज ही स्टुडंट, इज ही. नेक्स्ट, शी. नेक्स्ट काय, शी. शी इज स्टुडंट. मुलगी असेल तर आपण काय म्हणतो, शी. ठीक आहे, मुलगी असेल वुमनसाठी आपण वापरतो शी. शी इज स्टुडंट, ती विद्यार्थिनी आहे. शी इज ए स्टुडंट, ती एक विद्यार्थिनी आहे. नेक्स्ट घेतलं, शी इज नॉट टीचर, ती टीचर नाही. ती टीचर नाही, नॉट लावलं इथे. शी इज नॉट टीचर, ती टीचर नाही. नेक्स्ट, इज शी स्टुडंट, ती स्टुडंट आहे का. मला प्रश्न विचारायचा तिच्याबद्दल, ती स्टुडंट आहे का असं विचारायचं. इज शी स्टुडंट, ती स्टुडंट आहे. इथे त्याच प्रकारे इथे काय यूज केलेला आहे, व्ही यूज केलेला आहे. इथे काय यूज केलं, व्ही म्हणजे जेव्हा नंबर ऑफ पर्सन असतात तेव्हा आपण व्ही यूज करतो. वी आर, आम्ही आहोत. काय, 4-5 जण आम्ही उभा आहे, पप्पू त्याचे मित्र उभा आहे. मग काय म्हणणार, आम्ही विद्यार्थी आहोत. वी आर स्टुडंट. वीला काय लावलं प्रेझेंट मध्ये, आर. वीला काय लावलं प्रेझेंट मध्ये, आर. वी आर स्टुडंट. पण आम्ही शिक्षक नाहीये तर काय म्हणणार, वी आर नॉट टीचर. वी आर नॉट टीचर. आम्ही शिक्षक आहे का, नाही. आम्ही काय आहोत मग, तर आम्ही विद्यार्थी आहोत. प्रश्न विचारायचा असेल तर आर वी स्टुडंट, आम्ही विद्यार्थी आहोत का. आम्ही विद्यार्थी आहोत का. आर वी स्टुडंट, हेल्पिंग वर्बला पहिले घेतलं.
नंतर सब्जेक्ट घेतला, आर वी स्टुडंट, नंतर ऑब्जेक्ट, आर वी स्टुडंट. नेक्स्ट, इट इज बलून. निर्जीव वस्तूंबद्दल आपल्याला जर काही डिस्क्रिप्शन द्यायचं असेल तर काय वापरायचं? इट वापरायचं. काय वापरायचं? इट. मग आता बलूनचं आपण वर्णन करताय. काय? बलून. इट इज ए बलून. हा एक बलून आहे, फुगा आहे. इट इज ए बलून, हा एक फुगा आहे. इट इज नॉट बॉल. तो बॉल नाहीये. बॉल आहे का? नाही, बलून आहे. मग इट इज नॉट बॉल. नॉट म्हटले नाही, काय म्हटलेलं आहे? नॉट. इट इज नॉट बॉल. तो बॉल नाही. नेक्स्ट, इज इट बलून. तो बलून आहे का? इज इट बलून. तो बलून आहे. इज इट बलून. तो बलून आहे. नेक्स्ट, दे. पुन्हा अनेक वचन आहे, नंबर ऑफ पर्सन आहे. दे आर स्टुडंट. दे म्हणजे ते, त्यांच्याबद्दल बोलतोय. दे आर स्टुडंट. ते विद्यार्थी आहेत. नंबर ऑफ पर्सन आहे, नंबर ऑफ स्टुडंट्स आहे. दे आर स्टुडंट. ते विद्यार्थी आहेत. दे आर नॉट टीचर. ते शिक्षक नाहीत. दे आर नॉट टीचर. ते शिक्षक नाही. आर दे स्टुडंट. ते स्टुडंट आहेत का? आर दे स्टुडंट. ते स्टुडंट आहेत. तर अशा प्रकारे आपण वेगवेगळ्या सेन्स मध्ये कशा प्रकारे हेल्पिंग वर्ब कोणत्या केसमध्ये कोणते हेल्पिंग वर्ब वापरायचे आणि आपण कशा प्रकारे सेंटेन्स फॉर्म करू शकतो ते आता बघितलं. तर आपण प्रेझेंट असेल तर काय काय वापरायचं? एम, इज, आर. एम कधी वापरायचं? जर सब्जेक्ट आय असेल तर. इज कधी वापरायचं? सब्जेक्ट ही असेल, शी असेल, इट असेल आणि नेम असेल तर. आर कधी वापरायचा? जर आपला सब्जेक्ट करता, सब्जेक्ट कोण कोण आहे? जे काही वर ऍक्टिव्ह मेंबर आहे, जो काही काम करणार आहे, जे काही ऍक्टिव्हिटी करणार आहे तो झाला सब्जेक्ट. आय सब्जेक्ट, ही सब्जेक्ट आहे, शी सब्जेक्ट आहे, इट सब्जेक्ट आहे, नेम सब्जेक्ट आहे. कोणी राम श्याम गीता सोनू मोनू सब्जेक्ट आहे. यू सब्जेक्ट आहे, वी सब्जेक्ट आहे, दे सब्जेक्ट आहे. नंतर पास्ट मध्ये हेल्पिंग वर्ब काय वापरायचा? वॉज आणि वर. पास्ट मध्ये तुम्हाला दोनच गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत. वॉज वापरायचा किंवा वर वापरायचा. पण वॉज कधी वापरायचा आणि वर कधी वापरायचा? तर ही असेल, शी असेल, इट असेल आणि कोणाचे नेम असेल, कोणीही पर्सन असेल तर तिथे आपल्याला वापरायचा आहे हेल्पिंग वर्ब वॉज. वॉजचा मिनिंग काय होतं? होता. मराठीमध्ये मिनिंग काय होतं? होता. नेक्स्ट, वर कधी वापरायचं सर? तर तुमचा सब्जेक्ट, तुमचा कर्ता, जो काही ऍक्टिव्हिटी घडवून आणणारा किंवा जो पर्सन आहे, ज्या पर्सन बद्दल तुम्ही माहिती सांगत आहे, ज्या पर्सनचं तुम्ही पोझिशन सांगत आहे, ज्या पर्सनचं तुम्ही स्टेट ऑफ बीइंग सांगत आहे, स्थिती सांगत आहे, तर तो पर्सन जर प्लुरल असेल, प्लुरल म्हणजे काय सर? अनेक वचन. तर वी असेल, ते यू असेल, दे असेल, तर त्या केसमध्ये काय यूज करायचं? आपल्याला वर यूज करायचं. काय यूज करायचं आहे? वर. आणि फ्युचर मध्ये सर्वांसाठी, सर्व सब्जेक्टसाठी आपल्याला कॉमन हेल्पिंग वर्ब यूज करायचा आहे, तो म्हणजे विल. जसं मी एक एक्झाम्पल सांगतो. आय एम ए स्टुडंट. मी विद्यार्थी आहे. आता पास्ट मध्ये आय वॉज ए स्टुडंट. मी विद्यार्थी होतो. फ्युचर मध्ये आय विल बी ए स्टुडंट. मी विद्यार्थी असेल, राहील. फ्युचर मध्ये टुमारो, डे आफ्टर टुमारो, फ्युचर मध्ये असेल. तर अशा प्रकारे तुम्हाला टू बी चा वापर करून नंबर ऑफ सेंटेन्स बनवता येतात आणि फ्लुएंट, अस्खलित असं इंग्रजी बोलता येतं. तुम्हालाही वाटत असेल की आपल्याला इंग्रजी बोलता यावं तर तुम्ही हा व्हिडिओ पुन्हा पुन्हा बघा आणि तुमचे कन्सेप्ट क्लिअर करून घ्या. तुम्हाला याच्यामध्ये काही डिफिकल्टी असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करू शकता किंवा कॉल करू शकता. जर तुम्हाला वाटत असेल की आपल्याला आपले स्वप्न पूर्ण करायचे आहे, आपल्याला इंग्रजी बोलता यायला पाहिजे, तर तुम्हाला कन्सिस्टंटली फक्त 45 डेज हे व्हिडिओ बघायचे आहे आणि तुम्हाला इंग्रजी फार फार बोलता आलंच म्हणून समजा. जर या व्हिडिओ मधलं कंटेंट तुम्हाला आवडलं असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा
Thanks for watching this video.